जय भीम जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही आमचा ब्लॉग बनवायला निघत आहे. आज आम्ही आमचा ब्लॉग आमच्या घराच्या खालूनच करत आहे आणि आम्ही निघतो आमच्या मित्राच्या घराकडे. आणि आज आम्ही आमच्या गल्लीतूनच दाखवत आहे. आम्ही आमच्या मित्राकडे जात्या रस्त्यामध्येच आम्हाला माझा मामा भेटला. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी विकायला बोलतो आहे ते माझा मामा होता. मामाला भेटून मग आम्ही थेट निघालो आमच्या मित्राच्या घराकडे. आम्ही मग वामननगर कोणी जात होतो, तितक्यातच मला लक्षातच नाही की अलीकडल्या रस्त्याने मला जायचं होतं. तर आम्हाला एक राईट टर्न मारून पुढून आम्हाला स्वागतनगरमधून जायचं होतं. मग स्वागतनगरमधून आम्ही टर्न मारला. स्वागतनगरमध्ये आम्ही आमच्या मित्राच्या घराकडे जात होत्या. मग मित्राला पिकअप केलं. मित्राच्या गल्लीमध्ये पण तुम्ही बघू शकता, गल्ली आहे दुसरी वेळेस. त्या गल्लीतून आम्ही निघालो छत्रपती चौकामध्ये. छत्रपती चौकातून आम्ही मग निघालो डीमार्ट रोड पूर्णी बालाजीनगरच्या तिकडे. बालाजीनगरपाशी आम्ही केलं होता. बघा रस्त्यामध्ये आम्ही 360 व्ह्यू बी घेतला होता. ते 360 व्ह्यू बी तुम्हाला दिसत असेल, बघा व्हिडिओमध्ये आहे. आपल्या 360 व्ह्यू पण टाकलेला आहे. आणि मग आम्ही निघालो बालाजीनगरकडे. बालाजीनगरमध्ये आम्ही आमचे व्हिडिओ फोटोज वगैरे केल्या. आणि मग तिकडून आम्हाला माझा फोन आला होता माझ्या दुसऱ्या फ्रेंडचा की त्याला एक तरोड नाक्याला घ्यायला जायचं होतं. मग आम्ही माझ्या एका मित्राला मी घरी सोडलं आणि मग तिथून मी निघालो तरोड नाक्याला. तरोड नाक्याहून माझ्या मित्राला पिकअप केलं आणि मग आम्ही तिकडून आलो आमच्या इकडं मित्राच्या ऑफिसला. मित्राच्या ऑफिसवर बसल्या वगैरे, मग थोडं रिलॅक्स केल्या. मग आम्ही डायरेक्ट व्हिडिओ थोडा स्टॉप केला आणि आम्ही डायरेक्ट नाईटचा व्हिडिओ घेतला. कारण आम्हाला एका माझ्या फ्रेंडला मला फोटोग्राफीचा ऑर्डर होता. त्या ऑर्डरला आम्ही निघालो. फोटोग्राफीच्या ऑर्डरला निघाल्या. मग आम्ही फोटोग्राफीच्या जाताना तर नाही हो, येतानाच आम्ही साठे चौकामधून आमचा व्हिडिओ शूट केल्या. पण आम्ही त्याला देगलूर नाक्याला आम्ही त्याला सोडून आल्या तिथं. कारण तिथं एका वेडिंगचा होता. त्या वेडिंगला तिथं सोडून आल्या देगलूर नाक्याला. मग देगलूर नाक्याहून आम्ही निघालो. तिथून देगलूर नाक्याहून आम्हाला तिथं थोडा टाईम लागला. कारण नाहीतर आम्ही थोडा डे आणि थोडं नाईटचा आम्हाला करायचा होता व्हिडिओ. मग तर थोडा लेट झाला. मग आम्ही डायरेक्ट साठे चौकामधून आम्ही व्हिडिओ स्टार्ट केल्या. मग साठे चौकामधून थोडं गाडीला स्लो करून आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करत भाग्यनगरच्या रोडने डायरेक्ट राज कॉर्नरला आल्या. राज कॉर्नरपासून मग आम्ही घराकडे मुडाल्या. आणि घराकडे येता आम्हाला बघितल्या की आम्हाला काय दिसते काय नाही. आम्हाला रस्त्यामध्ये का मुलानं विचारलं पण की भैया तुमचा कोणता म्हणजे हे आहे कॅमेरा आहे म्हणले. आम्ही म्हणलं त्यांना आम्हाला विचारत होता X4 आहे की X5 आहे. नाही म्हणलं भैया आमचा X3 आहे, Insta360 X3 आहे. मग त्यानं विचारला भाई म्हणला बेस्ट आहे भैया, म्हणला ब्लॉग वगैरे करता का म्हणे. हो म्हणलं ब्लॉगिंग चालू आहे सध्याला, आम्ही दाखवत आहे म्हणलं इकडला तिकडला व्ह्यू नाईटचा हे ते आपल्या 360मध्ये. मग त्यांना बोलल्या. आम्ही निघाल्या मग पुढे. मग तिकडून आम्ही आमच्या मित्राला कडं आल्या आणि इथं आमच्या ऑफिसला बसल्या. कारण आम्हाला तिथं बी काही भरपूर कामं होते. पण आज पण थोडं व्हिडिओमध्ये थोडा प्रॉब्लेम आला था. तेवढं तर काय मी दाखवणार नाही कारण त्याचा एक पर्सनल इश्यू आहे. पण आपण आपला ब्लॉग स्टार्ट केला ते तुम्ही बघू शकता. आता नेक्स्ट मंथमध्ये, आता नेक्स्ट मंथ तर उद्या म्हणजे आज संपत आहे. उद्यापासून 1 फेब्रुवारी आहे. उद्या तर संत रविदास महाराजाची जयंती आहे. तर आम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दाखवू संत रविराज महाराजाच्या जयंतीचा इकडं तिकडं काय डेकोरेशन केलं नांदेडमध्ये, काय प्रोग्राम आहेत. तर आपण त्या ब्लॉगमध्ये उद्याच्या दाखवू. आपण संत रविदास महाराजाचा जयंतीचा ब्लॉग दाखवू. काय कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत आपल्या नांदेड शहरामध्ये ते बघूत आपण. आणि तुम्हाला सांगूत आपण उद्या काय बघितलं, उद्या काय जयंतीमध्ये केल्या, काय फन केल्या, काय सामाजिक कार्यक्रम केल्या, आम्ही कुठं गेल्या, कोणत्या आमच्या आमचे मित्र त्यांना भेटल्या. आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू काय होते उद्या, काय नाही. आणि आपलं सांगूत की तुम्हाला काय आवडलं त्याच्यानं. मला कमेंट सेशनमध्ये सांगा की तुम्हाला काय तिथलं आजूबाजूचं आवडलं. आजच्या ब्लॉगमध्ये बी तसंच झालं
की आज आम्हाला राईडवर जायचं होतं, पण आमच्या मित्राचं जरा एक प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही राईड आजची कॅन्सल केली. उद्याचं बघू उद्याचा राईड काय होती काय नाही.